नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो, मोसम नदीपात्रामध्ये 2500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. मोसम, काटवण आणि करंजणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच. गोदावरीच्या पूरपरिस्थितीत वाढ होण्याची शक्यता. गंगापूर धरणातून 6336 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू. गोदावरी नदीच्या पुरात काही तरुणांची स्टंटबाजी. नदीच्या वाहत्या पाण्यात तरुणांकडून जीवघेणा स्टंट. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून गोदावरीच्या काठावर पेट्रोलिंग. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना बंदी, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसाचा जोर. सायखेडा गावातील नदीपात्राजवळील वीटभट्टीला पाण्यानं वेढलंय. मालेगावातील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर. चडकापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. यामुळे नदीकाठच्या गावांचा सतर्कतेचा इशारा. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. निफाड सिन्नरसह तालुक्यातील गावांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाला पाणी लागल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील धामडकी वाडी परिसरामध्ये दरड कोसळली. आदिवासी पाड्यातील जाणारे सगळे रस्ते बंद झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मुक्ताई धबधबा प्रवाहित. 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्याच्या सिहोरा गावामध्ये पावसाचं पाणी घरात शिरल्यानं मोठं नुकसान. पावसानं उसंत न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळेंकडून भर पावसामध्ये रस्त्यांची पाहणी. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून 2,83,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. 9 दरवाजे 1.5 मीटरनं तर उर्वरित 24 दरवाजे 1 मीटरनं सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. पावसानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. भात शेती पाण्याखाली. पावसानं तिरोडा तालुक्यात एकाचा मृत्यू तर मुंडीकोटा आणि कलेवाडा गावामध्ये 2 घरं पडली आहेत. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. यामुळे नदीवर धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडले. 23 दरवाजांमधून 1,83,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियातील तिरोडा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. एकीकडे धावत्या दुचाकीवर झाड पडल्यानं एकाचा मृत्यू तर दुसरीकडे 2 घरांची पडझड. नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्यानं प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. गोंदियातील पुजारी टोला ते तेवढा मार्गावरील पुलावर पुराचं पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्गानं वाहतूक करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. बीडच्या गेवराईतील वडगाव सुशी गावामध्ये वादळी वाऱ्यानं घरावरील पत्रे उडाले तर काही झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यानं शेतातील सोलर पॅनलचं देखील नुकसान झालंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा जलाशय 90% भरलं. धरणातून 3,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. वैतरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 3 दरवाजे उघडले. नदीपात्रात 3,000 क्युसेकनं विसर्ग सुरू तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. जून महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे तर जुलैतील 6 दिवस कोरडेच गेल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट. रत्नागिरीच्या दापोलीतील हरणई गोवा किल्ल्याची पडझड. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून किल्ल्याच्या डागडुजीचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये बांधकाम कोसळल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त. मीरा भाईंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार. मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार. मीरा भाईंदरमधील मोर्चाआधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे 3:30 वाजता ताब्यात घेतलं. तसंच वसई विरारमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतलंय.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस, मनसेकडून नोटिशीचा तीव्र निषेध. मोर्चा नियोजित वेळेतच होणार, मनसेचा इशारा. विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात ठाकरेंची शिवसेना आज अध्यक्ष राहुल नार्वेकरांना स्मरणपत्र देणार. विधान भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय. सरन्यायाधीश भूषण गवईंचा आज विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार. सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील काल वर्षावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे फडणवीसांचे आदेश. अजितदादा गावकीकडे बघताना भावकीकडे देखील बघा, रोहित पवारांची निधीसाठी अजितदादांना साद. पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान रोहित पवारांकडून निधीची मागणी. अपने तो पराये हो गए, रोहित पवारांचा दादांना टोला. संभाजीनगरच्या वेदांत हॉटेलवर विधान परिषदेत चर्चा. संजय शिरसाटांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सिद्धांत यांच्या नावावर ₹0. मग त्यांच्याकडे 65 कोटी रुपये कुठून आले? अंबादास दानवेंचा सवाल. दिव्यांग मंत्रालयाच्या उभारणीबाबत मंत्री अतुल सावे अपूर्ण माहितीवरच बोलले. त्यांनी अहवालात मागवतो असं सांगितलं. यावर उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यांना चांगलंच फटकारलं. तर शेवटच्या क्षणी अहवाल कसा मागवता असा भर सभागृहामध्ये सवालही केला. मुंबईतील अंधेरीच्या कांदळवनावरील 350 एकर जागेवर भराव टाकून अनधिकृतपणे कब्जा. ठाकरे सेनेच्या अनिल परब यांचा आरोप. मुंबईतील कांदळवनावर अतिक्रमण घटनेची सविस्तर चौकशी करून कारवाई करणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. घटनास्थळाची पंकजा मुंडे विरोधी पक्षांच्या आमदारांसह पाहणी करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कुर्ला आयटीआयमध्ये गेल्या वर्षी लावलेल्या 9,000 झाडं तोडायची आहेत. आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट. त्या जागी स्विमिंग पूल बनवायचं असल्याचं देखील आदित्य ठाकरेंचा आरोप. आम्हाला आंदोलनाची हौस नाही, मात्र सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीची तारीख जाहीर करावी. बच्चू कडूंची मागणी. माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले सुनील बागुल यांचा जामीन अर्ज न्यायाधीश रजेवर असल्यानं लांबला. सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सुनावणी लांबल्यानं भाजप प्रवेश देखील लांबणीवर गेलाय. भारतात सर्वच भाषा या राष्ट्रभाषा आहेत. हिंदी आणि मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समोर. सर्वजण पहिलीपासून आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांकडून भूमिका स्पष्ट. संघ प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो, मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणं का? फडणवीस मराठी माणसावर हिंदी सक्ती का करत आहेत? संजय राऊतांचा एक्सपोस्टद्वारे सवाल. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मराठी आंदोलकांविरोधात गरळ. हिंदी भाषकांवर हात उजारणाऱ्यांनी राज्याबाहेर येऊन दाखवावं. खासदार दुबेंचं थेट राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान. आमचा भाषेला नाही तर सक्तीला विरोध. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर आम्ही एकीनं राहतो, मात्र भाजप आग लावायचं काम करतंय. ठाकरेंचा निशिकांत दुबेंवर निशाणा. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. आमची लढाई भाषांच्या विरोधात नाही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर निशिकांत दुबेंचं वक्तव्य म्हणजे वाद निर्माण करण्याचा प्रकार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. निशिकांत दुबेंचा वसंत मोरेंकडून समाचार. तुमच्या राज्यात जा आणि खुशाल कर भरा. दुकानं बंद ठेवायची धमकी आम्हाला देऊ नका. वसंत मोरेंचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 जुलैला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक. मतदारसंख्या, मतदान केंद्र, ईव्हीएम, आवश्यक मनुष्यबळ या सगळ्या मुद्द्यावर ऑनलाईन बैठकीत चर्चा होणार. जातीनिहाय जनगणनेवरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची शक्यता. मराठ्यांनी ओबीसी नोंदणी केल्यास आम्ही आक्षेप घेणार. समता परिषद कार्याध्यक्ष समीर भुजबळांचा इशारा.
पुण्यात आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवराय आणि संभाजीराजांवर असभ्य शब्दांचा वापर केल्यानं शिवसैनिकांकडून जोरदार निषेध व्यक्त. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचं संजय गायकवाडांच्या प्रतिमेला जोडो मारा आंदोलन. छत्रपती संभाजीराजांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलक संतप्त, तर गायकवाड दिसतील तिथं मारण्याचा आंदोलकांकडून इशारा. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाडांविरोधात अनोखं आंदोलन. गायकवाडांच्या पोस्टरला घोड्याच्या टापांखाली देत आंदोलकांकडून निषेध व्यक्त. मनमाडमध्ये ख्रिस्ती समाजाचा भर पावसामध्ये मूक मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. अर्धनग्न अवस्थेत मनसे प्रदेश उपाध्यक्षांच्या मुलाचा धिंगाणा. मॉडेल राजश्री मोरेला राहीत जावेदकडून शिवीगाळ, तर वडिलांचं नाव सांगत पोलिसांना देखील दमदाटी. शिवसेनेच्या नेते संजय निरुपम यांचा आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल. राहिल शेखशी मनसेचा काहीही संबंध नाही. राहिल शेखवर पोलिसांनी कारवाई करावी. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यात यावर्षी 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर. ही आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा 20% अधिक असल्याचीही माहिती. परभणीच्या आहेरवाडीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असता स्थानिकांकडून मोजणीला विरोध. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला जमाव आल्यानं अधिकारी मोजणी न करताच परतले. सोलापुरातील कवठाळी गावामध्ये वाळू माफियांचा वकिलासह 6 जणांवर जीवघेणा हल्ला. वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याची माहिती. अनेक तक्रारी दाखल करून देखील प्रशासनाकडून ठोस कारवाई नाही. नांदेडमध्ये चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरीतील पुनश्च जंगलामध्ये 4 जूनला बिबट्याचं पिल्लू आढळलं. 25 दिवस उलटून देखील बिबट्याच्या पिल्लाची आणि त्याच्या आईची भेट न झाल्यानं बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात पिल्लाची रवानगी करण्यात आली. यवतमाळच्या वडकीमध्ये कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी नीलगाय घरात शिरली. वनरक्षकांनी नीलगाईला बाहेर काढलंय. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात महिलांच्या डिलिव्हरी वॉर्डला गळती. नवजात अर्भकासह माता आणि नातेवाईकांना त्रास. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नातेवाईकांचा आरोप. शिर्डीत ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीकडून 21 जणांची 1,65,00,000 फसवणूक. एका वर्षात दुप्पट पैसे करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती. मुख्य आरोपीला नंदुरबार पोलिसांकडून अटक, तर 6 आरोपी अद्यापही फरार. वैभववाडीतील खांबाळे गावामध्ये रिक्षाचा अपघात. सोनाळी गावातील एकाच कुटुंबातील 6 जण जखमी झाले. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा. साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू. उद्यापासून 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार. हिमाचलमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता, तर उत्तराखंड दिल्लीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. भाजप अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रवींद्र चव्हाण दिल्लीला रवाना. आज भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार. भाजप अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नड्डांची पहिली भेट. रिओ दी जानेरोमध्ये 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेला पंतप्रधान मोदींची हजेरी. यावेळी मोदी आणि अध्यक्ष लुला दी सिल्वा यांची गळाभेट. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय. दक्षिण कोरिया आणि जपानवर 25% आयात शुल्क लादण्याची घोषणा. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनल निरोप. पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं मोठा निर्णय. अभिनेता विष्णू विशाल आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा नुकतेच एका मुलीचं पालक झाले. या मुलीच्या नामकरणासाठी आमिर खान हैदराबादमध्ये पोहोचला आणि त्यानं तिचं नाव मीरा ठेवलं.
क्योंकि सास भी कभी बहू थी सीझन 2 चा पहिला प्रोमो प्रदर्शित. स्मृती इराणी 25 वर्षांनंतर तुलसी विरानीच्या भूमिकेत दिसणार. प्राडा फॅशन शोमुळे कोल्हापुरी चपलेची चर्चा. पंचायत फेम नीना गुप्ता यांच्याकडून लक्ष्मीकांत बेर्डेंनी भेट दिलेल्या कोल्हापुरी चपलेचा किस्सा शेअर करत सोशल मीडियावर पाठवण्यात आला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.